साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आलीये तुझ्या सवे परिपूर्ण मीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट्स ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये तुझ्या सवे परिपूर्ण मी भाग 2. रिंग होणारा फोन काहीच क्षणात आईकडून उचलला गेला. हॅलो मुग्धा, कशी आहेस बाळा? आई फोन उचलताच म्हणाली. मी छानच आई, पण आज तुझी खूप आठवण येते ग, आणि समरदादाचीही. मुग्धा म्हणत होती, पण तिला नक्की कोणाची तीव्रतेने आठवण येते हे तिचा आवाज ऐकूनच आईच्या लक्षात आलं. अगं समर येतोय 2 दिवसांनी, आणि उद्या तर वाढदिवस ना तुझा. ये ना मग उद्या जमलं तर घरी. मलाही खूप आठवण येते ग तुझी. हो बघते, कारण अगं मलाच माहीत नाही इथं घरचे काय प्लॅन करत असतील तर. बघू ना, सांगते मी तुला. बरं मग सकाळी तरी येऊन जा, फक्त उभ्या उभ्या. तुला पहावं वाटतंय ग, बाकी काही नाही. बरं येईन ग, नक्की येईन. मुग्धा, काय ग, श्रीरामचा काही फोन वगैरे? कसा आहे, काही कळालं का? आईनंही श्रीरामचं नाव काढलं आणि आता तिला रडूच कोसळतंय की काय असं वाटलं, पण तिनं स्वतःला सावरलं. नाही, एका रात्री आलेला त्याचा फोन, पण पुन्हा नाही आलाय. तिच्या थरथरत्या आणि क्षणात जड झालेल्या आवाजावरून तरीही आईला कल्पना आलीच. मुग्धा, काळजी करू नको, ठीक असेल बघतो, आणि येईलही तो लवकरच. माझी स्ट्रॉंग मुग्धा हा काळ अगदी नेटाने फेस करेल, मला खात्री आहे. आई आताही तिला नेहमीसारखा धीर देत म्हणाली. तिच्याही तोंडून एवढंच बाहेर पडलं. बरं आता काळजी करू नकोस, शांत झोप बरं. उगाच त्याचाच विचार करत असणार तू, मला माहिती आहे ना. तो ठीक असेल ग तिकडं. हो ठीकच असेल ग, मलाही माहिती आहे, पण पण काय ग मग मुग्धा? काही नाही, सोड. चल ठेवते. गुड नाईट, बाय. काळजी घे तू स्वतःची. मी येते हा तुला उद्या भेटायला. बरं, काळजी घे तू ही मुग्धा, ठेवते. आईने म्हणताच तिनं फोन कट केला आणि मोबाईल चार्जिंगला लावून बेडवर येऊन बसली. बेडवर येताच शेजारची उशी पटकन हृदयाशी धरत तिलाच घट्ट मिठीत पकडलं तिनं, आणि सोबतच तिनं डोळेही घट्ट मिटून घेतले. मिटलेल्या डोळ्यात आपोआपच श्रीरामचं ते मनात साठवलेलं स्माईल करणारं आणि गालावर नकळत खळी पडणारं तेच रूप तिला आठवलं. तू ठीक आहेस हे का मला माहीत नाही श्रीराम, पण मला आता तुला भेटायचंय रे. माझे डोळे आतुरतेने तुझी वाट पाहत आहेत श्रीराम. कधी एकदा तुझ्या मिठीत शिरते आणि पुन्हा तुझं प्रेम अनुभवते असं झालंय मला. आता येणारे माघारी परतून. प्लीज श्रीराम, प्लीज. खूप खूप मिस करते मी तुला. जिथे कुठे असशील तिथे धावत येऊन तुला बिलगावं वाटतंय बघ मला. पूर्ण झालं आता स्वप्न माझे, हाती आले माझ्या हात तुझे. तूच केलीस माझी रक्षा, तूच दिली ही महत्वाकांक्षा. किती संकट अन किती तो दुरावा, तुझ्या विना आता एक क्षणही नसावा. जुनेच प्रेम हे जरी वाटे नवे नवे, तरीही फक्त तुझ्या सवे सारे हवे. विसरू नको तुझ्या विना मी आहे अपूर्ण, तुझ्या सोबतीने करना तू मज परिपूर्ण. ही कविता केली आहे डॉक्टर रीमा यांनी. अधूनमधून श्रीरामची आठवण अगदीच अनावर झाली तर डायरीमध्ये मनात येणारे विचार तिला उतरावे वाटायचे. तीच उशाशी ठेवलेली डायरी तिने उचलली आणि त्या क्षणी तिने त्या मनात येणाऱ्या विचारांना डायरीमध्ये रित करायला सुरुवात केली.
मनातले विचार डायरीत उतरल्यानंतर त्याला काही क्षण आठवून तिनं डायरी बंद करत साईडला टेबलवर सरकवली आणि तशीच बेडवर आडवी झाली. मनातल्या विचारांना डायरीमध्ये रिते केल्यामुळे आता तिला मोकळं वाटत होतं आणि त्याचमुळे तिची झोप लागली. खाली मात्र तिला पिटाळून लावल्यानंतर तिच्या बर्थडेसाठीचं सेलिब्रेशनचं प्लॅन ठरवत होते. कारण श्रवणला श्रीरामने तशी आधीच कल्पना दिली होती की मी नसलो तरीही तिचा बर्थडे छान सेलिब्रेट करा. मग ते सगळं त्याचंच प्लॅनिंग करत होते. मध्यरात्रीचे 2 वाजले असावेत. थंडगार वारा सुटलेला. मुग्धाला थंडी जाणवली तसं तिने गाढ झोपेत ही ब्लँकेट ओढून घेतलं आणि पुन्हा तशीच झोपून गेली. इतक्या मध्यरात्री डोअरबेल वाजली तसं मेडनं दार उघडलं. श्रीरामला आलेलं पाहून तिच्याही चेहऱ्यावर आनंद पसरला. मी जाऊन बोलावू का सगळ्यांना? ती म्हणाली. नाही नको, झोपू दे त्यांना, मी भेटेन सकाळीच सर्वांना, म्हणत तो त्याची बॅग घेऊन त्याच्या रूमकडे निघाला. वर त्यांच्या बेडरूमकडे जाताना आपोआपच त्याच्या पावलांचा वेग वाढलेला. डोअर आतून बंद होतं. त्याने त्याच्या जवळच्या कीजने डोअर ओपन केलं आणि हळूच आत येत आवाज न करता डोअर बंद केलं. आत येताच रूमभर नजर फिरवली तर मुग्धा बहुतेक गाढ झोपेत होती. आत येत त्याने हातातली बॅग अलगद तिथंच साईडला ठेवली आणि तो न राहून कपडे काढताच तिला पाहायला बेडकडे आला. ती गाढ झोपेत ही स्माईल करत होती. एक क्षणभर तिला पाहत त्याने थोडं डोळ्यात भरून घेतलं. तो आताही आवाज न करता वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला गेला. काहीच क्षणात तो फ्रेश होऊन बाहेर आला आणि नेहमीचा घरातला टी-शर्ट आणि 3/4 अंगात चढवली आणि हळूच तिच्या ब्लँकेटमध्ये शिरला. तो अलवारपणे तिच्या अगदी जवळ आलेला आणि तिला शांतपणे न्याहाळत होता. पण गाढ झोपेत असणारी मुग्धा मात्र त्याला एकदमच उशी समजून बिलगली आणि तिच्या अशा जवळ येण्याने त्याच्या अंगावरही एक गोड शिरशिरीच येऊन गेली. आय लव्ह यू श्रीराम, ती पुटपुटली आणि स्वप्नातच त्याला समोर पाहत असणारी ती खरंच अजाणतेपणे त्याच्या मिठीत शिरली. आय लव्ह यू टू मुग्धा, तोही हळूच तेवढ्याच आवाजात म्हणाला. आणि तेवढ्या झोपेत असतानाही तिच्या लक्षात आलं की कोणीतरी तिला रिप्लाय दिला आहे आणि ती कोणाच्या तरी खरंच मिठीत आहे. तसं तिने पटकन घाबरून डोळे उघडले आणि पाहते तर समोर खरंच श्रीराम होता. ओ माय गॉड श्रीराम, तू कधी आलास? मी स्वप्नात तर नाही ना? आय मीन मला काही बोलला नाहीस, म्हणत ती डायरेक्ट उठून बसली. तिला खरंच वाटत नव्हतं. तिनं खात्रीसाठी त्याच्याकडे पाहून बाजूला पाहिलं तर त्याची बॅग खरंच तिथे बाजूलाच होती. तिने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं तर तोही आता उठून बसलेला तिच्याकडे पाहत गूढ स्माईल करत होता आणि तिचे ते चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव मिश्किलपणे पाहत होता. तू खरंच आला आहेस? ओ आय डोंट बिलीव्ह श्रीराम, तिनं पुन्हा विचारलं तसं त्याने तिला डोळे मिचकावत स्माईल दिलं. ओ कसा आहेस रे तू श्रीराम? मला बोललाही नाहीस काही. आय लव्ह यू सो मच, इट्स लाईक मॅजिक श्रीराम, आय एम सो हॅपी टू सी यू, म्हणत ती ज्या वेगाने त्याच्या पुन्हा मिठीत शिरली होती की बस. अचानक त्याला पाहून भावूक झालेली ती तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि तो मात्र तिच्या भोवतीची मिठी अलगद घट्ट करत होता, तिच्यात हरवत होता. त्याच्या अनावर भावना नेहमीप्रमाणेच आताही स्पर्शातून व्यक्त होत होत्या आणि ती त्याच्या त्या हव्याशा मिठीत विरघळत होती. काही क्षण दोघेही हरवलेच होते त्या क्षणात. मुग्धा काही वेळाने भानावर येत बाजूला झाली. श्रीराम, असा अचानक आलास म्हणजे मिशन कंप्लीट झाली का? मला का काही नाही बोललास रे? असं रे का करतोस? ती त्याचा चेहरा ओंजळीत घेऊन बोलत होती. तो डोळे मिचकावून म्हणाला. म्हणून तर तुझ्या समोर आहे.
आय लव्ह यू टू मुग्धा. अगं हाच तर आनंद पाहायचा होता मला तुझ्या चेहऱ्यावर, जो पाहून मला आता किती समाधान वाटतंय हे मी सांगूही शकत नाहीये डिअर. पण बोलला का नाहीस मग? मी आपला मनापासून विचार करत होते की तू माझ्या बर्थडेला हवा आहेस, पण एक क्षण हे होणार नाही असं वाटून किती वाईट वाटलेलं मला माहितीये. तिनं रुसल्याचा आव आणत विचारलं. अगं पण आत्ताच तर सांगितलं, तुझा हा हसरा आणि आनंदी झालेला चेहरा पाहायचा होता मला. सरप्राईज द्यायचं होतं मला माझ्या मुग्धाला, आणि मी यावेळी तुझ्या बर्थडेला असणार हे आधीच ठरवलेलं मुग्धा. आता मला काय माहीत, बट दिस इज बेस्ट गिफ्ट टू मी श्रीराम. कसलं भारी आहेस रे तू. मला जे हवंय ते बरोबर कसं कळतं रे तुला. म्हणून ती त्याला पुन्हा बिलगली आणि तो तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिला. काही क्षण तशीच त्याच्या मिठीत थांबून नंतर ती बाजूला होत त्याला म्हणाली, बरं मी आलेच, तुला काही कॉफी वगैरे हवी असेल ना, आलेच घेऊन, ती म्हणाली आणि उठणार तसं त्याने तिला अडवलं. ए कुठे चाललीस मुग्धा. अगं किती वाजलेत पाहिलंस का. मध्यरात्रीचे 2:30 वाजलेत आत्ता. आता यावेळी मला कॉफी कशाला, तू थांब ना इथेच माझ्याजवळ, म्हणत त्याने तिला ओढलं. ओ 2:30 वाजलेत. हो तर. अरे मग सगळ्यांना सांगितलं का तू आलास ते. आत्ता यावेळी सांगणार आहेस का. उद्या भेटणारच आहे मी सर्वांना, आता फक्त मला तू हवी आहेस, म्हणत त्याने तिला बेडवर पाडलं आणि तिच्या कानाजवळ जात म्हणाला, विश यू व्हेरी हॅपी बर्थडे डिअर मुग्धा, म्हणत त्याने तिच्या गालावर अलगद ओठ टेकवले. थँक्स श्रीराम, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, तर तो तिला एकटक पाहत होता, जणू इतक्या दिवसांनी भेटलेला तो तिला डोळ्यात भरून घेत होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच नशा भासत होती तिला यावेळी. मुग्धा काय केलंयस तू हे मला. काय झालं. यावेळी पहिल्यांदा असं झालं माहितीये, तुला सोडून कसा तरी गेलो मी, पण माझं यावेळी लक्ष लागत नव्हतं मिशनवर. सतत तुझा चेहरा समोर यायचा, कधी एकदा तुला भेटतो असं झालेलं. एक एक दिवस एका आठवड्यासारखा वाटत होता मला. वेड केलंय अगदी तू मला. मी काही नाही केलंय. हा मग कोणी केलंय. विचारतच तो तिच्या अगदी जवळ आला आणि त्याचा तिच्या मानेजवळ आलेला गरम श्वास जाणवला. तसे तिने डोळे मिटले. एव्हाना तोही तिच्यात हरवू लागलेला. एरवी श्रीराम नसल्यावर लाईट्स चालू ठेवून झोपणारी मुग्धा ते चालू लाईट्स एक हात लांब करून श्रीरामने बंद केले आणि दोघंही स्पर्शाच्या भाषेत तो 3-4 महिन्याचा दुरावा मिटवू लागलेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मुग्धाची सकाळ अर्थातच बेस्ट होती, कारण तिची सकाळ तिच्या श्रीरामच्या मिठीची झाली होती. मुग्धाने मात्र आज त्याला उठवणं टाळलेलं. इतक्या दिवसांनी परतलेला त्याला असंच डोळ्यात भरून घेतलं आणि नेहमीप्रमाणे तिच्या जॉगिंगला गेली होती. एव्हाना घरातील सर्वांना श्रीराम आल्याचं कळालं होतं. मग काय, घरात नुसता हर्षोल्लास होता. तो खाली कधी येतो याचीच सगळे वाट पाहत होते. आजचा पार्ट इथंच संपलाय, तर श्रीराम परतलाय, पण मुग्धाच्या आयुष्यात मात्र काहीतरी वेगळंच वादळ घोंघावतंय. तिचे दुश्मन तिच्यासाठी काहीतरी डावपेच आखत आहेत. श्रीरामला हे सगळं कळेल का आणि ती या सगळ्यातून वाचू शकेल का. बघूया पुढं आणखीन काय काय वाढून ठेवलंय त्या दोघांसमोर. तर त्यासाठी ऐकत राहा तुझ्या सवे परिपूर्ण मी. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.